श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळीतो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हामांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना या कलियुगावर मात करण्याचं सामर्थ्य, ऊर्जा, आत्मज्ञान, आत्मबोध आणि आत्मलाभ ह्या कशा प्राप्त झाल्या पाहिजे आणि ते प्राप्त करत असताना त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे, अनुभव आपल्याला आला पाहिजे आणि हे करत असताना त्यामध्ये सातत्य पण असलं पाहिजे। एकदा आत्मज्ञान प्राप्त झाला म्हणजे विषय संपला असा नाही आहे, आत्मबोध झाला म्हणजे विषय संपला असं नाही आहे, की त्याला सातत्य टिकलं पाहिजे, सातत्यपणा राहिले पाहिजे। जसं आपण घरामध्ये चूल पेटवत असतो आणि चूल पेटवल्यानंतर अशा स्वच्छ पवित्र मनाने आपण पोळ्या करत असतो, भाकरी करत असतो। हे करत असताना एकदा चुलीत जाळ घातलं म्हणजे विषय संपला आणि वर पोळ्या आपण टाकतो तव्यावर, ते भाजत नाही किंवा भाजते पण करपते, एक तर कच्चं होते नाहीतर भाजते तर करपते। पण त्याचं कारण काय आहे? आपण सुद्धा भक्ती करत असताना ज्ञान प्राप्त होतो, त्याबरोबर कर्म करत असतो, कर्म आणि ज्ञान प्राप्त होतो, पण त्याच्याशी एकनिष्ठ राहत नाही, त्या गोष्टीशी आपण निष्ठेने राहत नाही, त्यामध्ये सातत्य ठेवत नाही, साधनेमध्ये, पूजा अर्चामध्ये सातत्य राहत नाही। आपल्याला वाटतं की आज केलं म्हणजे विषय संपला, आयुष्यभर त्याचं आपल्याला प्राप्त होईल फळ, अशी काही लोकांची भाबडी कल्पना असते। या भाबड्या कल्पनेमुळं ज्या वेळेस आपण साधना केलेली असते त्या शक्तीशी आपण एकनिष्ठ असतो, निष्ठा ठेवतो आणि कालांतराने विसरून जातो आणि त्याची ऊर्जा, त्याची पावर, त्याचं स्तोत्र कमी होतो आणि कालांतराने त्याचं जे अपेक्षित फळ आहे, आपल्याला जी अपेक्षा आहे ती फळ प्राप्त होत नाही। मग फळ प्राप्त न झाल्याने आपण इतरत्र चाचपडत बसतो, मग आपण आपल्यावर शंका घेतो की मला काहीतरी झालं असेल, मला कोणीतरी करणी केला असेल, मला कोणीतरी काहीतरी देव घातला असेल, की मग अनेक शंका कुशंका मनामध्ये आपण विचार करत असतो आणि यामध्ये आपण फरफडत जात असतो। मग जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? त्याचं सातत्य आपण ठेवलं पाहिजे। चुलीमध्ये एक सारखं जाळ पाहिजे, तेव्हा ते वरची पोळी किंवा भाकर ती भाजली जाते व्यवस्थित, नाहीतर भाजली जात नाही। तसं अध्यात्म सुद्धा तसाच आहे।
की खूप काही प्राप्त झालंय म्हणून हवेत राहणंही योग्य नाही, आणि काय प्राप्त झालं नाही म्हणून स्वतःवर शंका घेणंही योग्य नाही. मग यातला मधला मार्ग का असेल तर त्यात निष्ठा ठेवणं, निष्ठेबरोबर जी कर्म आपण करत असतो निष्ठा ठेवून, आणि कर्मातनं जे ज्ञान मिळतं ते नुसतं ज्ञानी मिळून का उपयोग नाही. मागच्या प्रवचनामध्ये आपण त्याची उदाहरणं दिलं की नुसतं ज्ञान, जर एखाद्या माणसाच्या कवठीमध्ये जर दूध कुणाला दिलं प्यायला तर कोण पिणार नाही, आणि कर्मही नुसतंच अति भावनिक होऊनही चालत नाही. अति भावनिक होणं म्हणजे स्वतःचं कर्म अशुद्ध करणं. मग मी माकडाचं आणि राजाचं उदाहरण दिलं, खूप सुंदरचं उदाहरण. अति कर्म खूप चांगलं आहे पण ते उपयोगाचं नाही. मग हे काय केलं पाहिजे नक्की? हे सगळ्या भानगडी आपल्या सहज मिटलं पाहिजे. एका क्षणामध्ये, एका सेकंदात मी तुम्हाला सांगून टाकतो, कर्म आणि ज्ञानाचा जो मधला गॅप आहे त्याला भावना म्हणतात. जी कर्म करतो, कर्म करत असताना त्यातनं बारीकसं ज्ञान आपल्याला क्लिक होतो की असं केलं पाहिजे, हे आपलं चुकत असेल तर असं मार्ग स्वीकारला पाहिजे. अन्याने मार्ग आपण कल्पना करत असतो, कल्पनेचे पुढच्या मनामध्ये जर भाव निर्माण झाला, भावना तयार झाली तर ज्ञानापर्यंत पोहोचतो, आणि ते ज्ञानच तुम्हाला पुढे पुश करतो. हे करत नाही आपण. त्या दुईतला जो भावना आहे तो भावना कशी आहे? भावना या अनेक प्रकारच्या भावना आहेत. क्रोधात्मक भावना सुद्धा आहे, लाभात्मक भावना सुद्धा आहे. भावना एक प्रकारची नसते. मी आज कुठल्या भावनेने तुमच्याकडे पाहतो याच्यावर सगळे का अवलंबून असतं. क्रोधाची सुद्धा भावना तयार होते हृदयामध्ये. क्रोधाग्नी ज्याला म्हणतो आपण, आनंदाग्नी म्हणतो, लाभाग्नी म्हणतो, शुभाग्नी म्हणतो. अनेक प्रकारचे भावना पण अनेक प्रकारचे आहेत. तुम्ही कुठली भावना मनामध्ये तयार करताय त्याचा पुढचा तुमचा टप्पा गाठला जातो. जर तुमची साधना करत असताना कर्म शुद्ध करताय, कर्म करत असताना ज्ञान प्राप्त झाला, आणि दोन्हीतल्या फटीमधला जो भावना आहे हे भावना जर तुम्हाला दूषित मार्गाने घेऊन गेलं, तुम्हाला वाटलं की आता देव विचारतो, तुमचा आत्मा तुम्हाला साक्ष देतो, तुमचा आत्मा तुम्हाला बोलत असतो. पहा मी अभ्यास करून सांगत असतो. तुम्ही जेव्हा साधनेला बसताय, तुम्ही जेव्हा पारायण करताय, तुम्ही जेव्हा दान करताय, पुण्यकर्म करताय, जी काय साधना करत असताय, साधना करत असताना आत्मा तुमच्याशी बोलत असतो. ती आत्मा बोलत असताना आत्म्याच्या वरच्या बाजूला मन तिथं दबा धरून बसलेला असतो. तो मन हा सर्व इंद्रियाचा अध्यक्ष आहे. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं, खूप जुना विषय आहे. तो दबा धरून बसलेला असतो. जसं मांजर पातेल्याकडे पाहत बसतो, दुधाच्या डोळे मिठून बसतो ना, दुधाच्या पातेल्याकडे बघा मांजर कसा बसतो, तसा तो दबा धरून मन बसलेला असतो. ते मन स्वीकारतं आणि तुम्हाला निगेटिव्हकडे घेऊन जातं. निगेटिव्हकडे जर त्या मनाला ठोकरलात, धक्के दिलात, बाजूला सारलात, तर तुम्हाला तो जो भावना आहे तो भावना आत्म्याकडे घेऊन जातो. बघा किती छोटीशी गोष्ट आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला कुणीकडे जायचंय, निगेटिव्हकडे का पॉझिटिव्हकडे, ते मात्र तिथं गल्लत होते. तिथं मात्र आपण सावध राहिलं पाहिजे. साधना करत असताना खूप सावधगिरी बाळगलं पाहिजे. ते मन सांगतं तुला काय अपेक्षित आहे, तुला अमुक अपेक्षित आहे, तुला पैशाचा लाभ होणार आहे, तुला घर प्रॉपर्टी मिळणार आहे, शेजाऱ्याचं वाईट होणार आहे. शेजाऱ्याचं वाईट झालं की आपल्याला गुदगुल्या होतात आतल्या आत. बघा किती प्रफुल्लित होतात काय माणसं. शेजाऱ्याचं काय वाईट झालं, एखादं काय नुकसान झालं तर आपण प्रफुल्लित होतो, म्हणजे निगेटिव्हकडे जातो आपण, पॉझिटिव्हकडे जात नाही आपण. जेव्हा शेजाऱ्याचं नुकसान होतं, शेजाऱ्याचं वाईट होतं, तेव्हा आपल्या मनामध्ये धस्य केला पाहिजे, असा शहाऱ्या आल्या पाहिजे अंगावर. शहाऱ्या आल्यानंतर आपण समजून घ्यायला पाहिजे आपण हृदयाकडे चाललोत, आत्म्याकडे चाललोत, मनाकडे जात नाही. आत्म्याकडे चाललोत म्हणजे दुसऱ्याचं नुकसान झालं म्हणजे अरे देवा असं नको करू, देवा रे असं नको करू, ही मनामध्ये भावना तयार झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही
पॉझिटिव्हकडे गेलात. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु, छोटीशी गोष्ट आहे, एक 10 सेकंदाची. त्यांनी नावेतनं प्रवास करत होते. नावेतनं प्रवास करत असताना पूर्वी असं थोडंसं अज्ञानी लोक खूप होते आणि त्या गंगेच्या काठी एका माणसाला काठीनं बरदडत होते, मारत होते. काही लोक मारत असताना यांच्या हृदयामध्ये धस्स केला, अरे मला मारतात. ते काय म्हणाले, स्वामी मला मारतात. रामकृष्ण परमहंस स्वतः सांगतात की मला वळ उठल्यात बघा पाठीवर. ते पाठ दाखवतात नावाड्याला आणि शेजारी बसलेल्या लोकांना पाठ दाखवतात पाठीवर. जसं त्या पोराला मारत होते, त्या माणसाला मारत होते, तसं वळ यांच्या पाठीवर उठत होते. हे झालं पॉझिटिव्ह. याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह. जर एखाद्याचं नुकसान होत असेल तर आपलं केलेलं पुण्य तिथं सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठीमागे तुमच्या भावनेच्या रूपाने. भावना काय काम करते पहा. कर्म आणि ज्ञान मधला भावना हे काम करते की तुमची भाव मनातले भावना तिथंपर्यंत पोचवणं, त्याच्या संवेदनेमध्ये, त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या आनंदामध्ये, त्याच्या हितचिंतकामध्ये, सुखामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये पोचवलात तर ते भावनाच तुम्हाला काही शिखरावर घेऊन जात असते. दुसरं कोणी घेऊन जात नाही. बाबांना लक्षात ठेवा, कोणी घेऊन जाणार नाही. तुमची जी भावना आहे तेच घेऊन जात असते, उंच अशा शिखरावर घेऊन जात असते. मग याच्यासाठी प्रथम आपण अंतर्मुख होऊन आपण तयार झालं पाहिजे. ही भाव मनामध्ये तयार करण्यासाठी आपण ज्ञानी झालं पाहिजे. आपण कर्म शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध कर्माने शुद्ध ज्ञान प्राप्त होतो. पण शुद्ध ज्ञानापर्यंत घेऊन जाणारी जी गोष्ट आहे ती भावना आहे. तुम्हाला बाई वेगळंच वाटत असेल, पण हे त्रिकाल सत्य आहे. हे त्रिकाल सत्य आहे. तुम्हाला असलं कोणी सांगणार पण नाही. नुसती साधना करा, दान करा, पुण्यकर्म करा. अरे त्यातनं काय प्राप्त होतं हे सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. त्यात काय आहे हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. जेव्हा भावनाच तुम्हाला तयार होत नाही मनामध्ये तर काही उपयोग नाही. तुम्ही कुठल्याही स्टेजला कुठल्याही ज्ञानापर्यंत पोचू शकत नाही. तो ब्रह्मज्ञानी व्हायचा असेल, शिवयोगी व्हायचं असेल, साधनेतनं अनेक देवदेवतेंची साधना तुम्ही करा, पण भावना तयार नाही झालं तर साधनाच करू शकत नाही, तर पूर्णत्वात जाऊ शकत नाही. एक राजा होता, खूप मोठा राजा होता. पूर्वी पादत्राण्याचा शोध लागला नव्हता. तर राजा कधीही सूर्य पाहिला नाही, कधीही राजवाड्याच्या बाहेर पडला नाही. सतत तो ऐश्वर्यामध्ये राहायचा. त्याचे अष्टप्रधान सुद्धा ऐश्वर्यामध्ये राहायचे. त्यांना समाजाशी काय प्रजेशी देणं घेणं काही नव्हतं. सुख ऐश्वर्य एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात होतं. एकदा प्रधानाने सांगितलं, राजे आपण शिकारीला जाऊया. आता राजांनाही आवडलं. शिकार काय असते माहीत नाही, सगळं ऐश्वर्याचं ऐश्वर्य. तर सगळी लवाजमा तयार झाली आणि राजे पण घोड्यावर बसले आणि रपेट करण्यासाठी निघाले बाहेर आणि जंगलामध्ये गेले. एका ठिकाणी घोडे सगळ्यांचे बांधले आणि जंगलामध्ये सावज रीतीनं झुडपामध्ये बसले. एखादा पक्षी प्राणी आला तर आपण शिकार करूया. ते बसत असताना सहज 4 पावलं टाकलेच पाहिजे घोड्यापासून त्या झाडापर्यंत किंवा योग्य ठिकाणी जाईपर्यंत. 4 पावलं जाताना त्यांच्या पायामध्ये काटा घुसला राजांच्या. रक्त निघायला लागलं. रक्त निघत असताना राजा दुःखी झाले, वेदना झाल्या त्यांच्या मनाला, भावना तयार झाली तिथं. आणि राजांच्या पायातलं रक्त पाहून सगळे हळहळले आणि सगळ्यांनी राजाला घोड्यावर बसवले आणि परत राजधानीमध्ये घेऊन आले, आपल्या दरबारामध्ये, राजमहालामध्ये आणल्यानंतर त्याचं हाकिमाने बाकीचं जे मलमपट्टी जे काय आहे ते औषध पाणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबारामध्ये सगळे विचार करायला लागले की राजांना काटा मोडला. सगळे राजासारखेच होते, अशाच बुद्धीचे होते सगळे. राजांनी सगळ्यांना विचारलं
की आता मला काटा मोडला आहे, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, मला परत शिकारीला जायचं आहे, तर आपण काय निर्णय केला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी खलबत्ता केले, सगळ्यांचं चर्चा झाली. आता हो जोडलं पाहिजे. 10 वेळेत एक शाण्याचं काम नसतं. सगळे एकत्र विचार केले. त्यांनी सांगितलं, सगळ्या त्यांच्या विद्वानांनी सांगून टाकलं की जेवढे काही जंगलामध्ये प्राणी आहेत, या प्राण्याला मारायचं, त्यांचे कातडे सोलायचं आणि त्याला प्रोसेस करायचं किंवा मीठ लावून चोळायचं, त्याला वाळवायचं आणि सगळ्या रस्त्यांना सगळ्या प्राण्यांचे कातडे चांतरायचं, जेणेकरून राजाच्या पायाला काटा मोडणार नाही. निर्णय झाला. या निर्णयाप्रमाणे सगळे राजांचा आदेश, राजे निघाले आणि सांगून टाकलं सगळ्या सैन्यांना. सगळे सैन्य युद्ध रणभूमीवर जाण्यापेक्षा त्यांनी यात पुरुषार्थ समजला आणि सगळे प्राणी धरायला लागले आणि सगळ्या प्राण्यांना जंगलातले धरून आणायचं, त्याला कापायचं, त्याला त्याचे हाडकं वेगळीकडे करायचे, मांस इकडीकडे करायचं, त्याचे चमडा काढायचा, त्याला वाळवायचं, त्याला सुकवायचं आणि ते अंतरायचं, एवढंच काम चाललं. गावामध्ये सगळी राजवाड्यामध्ये सगळ्या त्यांच्या राज्यामध्ये सगळ्या दुर्गंधी पसरली. सगळीकडे खच पडला माशांचा, मांस आणि हाडकांचा, सगळे दुर्गंधी रोगराई पसरायला लागली. पण त्यात सगळ्या सैनिकांना, त्या विद्वानांना, त्या राजांना आनंद मिळायला लागला. खूप आनंद, प्रसन्न. तो ढीग बघून प्रसन्न व्हायचा राजा. बघा किती मोठं आम्ही पुण्य करतोय, किती मोठं पुण्याचं काम करतोय, जेणेकरून सगळ्या प्राण्यांना मारतोय आणि अंथरून टाकतोय सगळं त्यांचं चमडे सगळं. खूप मोठं पुरुषार्थाचं काम चालला होता त्या राज्यामध्ये. एक सत्पुरुष, एक योगी तो रस्त्याने चालला होता. त्याला जो वास होता, तो वास त्याला ते सगळीकडे पसरलेला, त्याला नाक धरून चालला आणि एका शिपायाला विचारलं, इकडे म्हणाला आणि विचारलं तर काय चाललंय. तेव्हा तो शिपाई म्हणाला की आमच्या राजांना काही दिवसापूर्वी शिकारीला गेल्यानंतर पायात काटा मोडला आणि काटा मोडला म्हणून त्या राजांना त्रास होऊ नये म्हणून जंगलातले सगळी प्राणी आम्ही मारतो आणि सगळ्यांचं त्यांना जीव मारून त्यांना हानी करतो आणि त्यांना वेदना देतो आणि सगळे चमडे आम्ही खाली अंतरतो की जेणेकरून राजाला पायाला काटा मोडू नये. क्षणभर तो सत्पुरुष विचार केला, त्याला वेदना झाल्या. तो म्हणाला, राजाला एक काटा मोडल्यामुळे एवढी वेदना होत असेल तर एवढ्या प्राण्याला मारल्यानंतर किती वेदना होत असेल, या प्राण्यांचं काय. क्षणभर विचार केला तो महाराज, तो सत्पुरुष जो असेल त्यांनी, आणि चमडा थोडासा घेतला आणि तो आश्रममध्ये गेला आणि 2 पायाला पुरल असे एक थोडेसे त्याने पादत्राणे तयार केले आणि दोन्ही पादत्राणे घेऊन राज दरबारामध्ये तो आला. राज दरबारामध्ये आल्यानंतर राजांनी त्याचं स्वागत केला, उंच अशा सिंहासनावर बसवला आणि सगळ्या अष्टप्रधानाला तिथं बोलवलं. ते विद्वान पंडित ज्यांनी सल्ला दिला होता सगळ्यांना तिथं बोलवलं आणि दरबार भरला. आणि दरबार भरल्यानंतर राजाला त्या महाराजांनी विचारलं की तुम्ही एवढ्या प्राण्यांना काय मारताय. तेव्हा त्यांनी सांगितलं, हसत सांगितले, सगळे दरबार हसत होता. सगळ्यांनी सांगितलं की आमच्या राजांच्या पायात काटा मोडल्यामुळं त्यांचं चमडे अंतरायचं आहे म्हणून आम्ही प्राण्यांना मारतो. किती पुण्याचं काम करतो आम्ही, राजांचं इमाने इतबारे काम करतो. तसं म्हणल्यानंतर ते महाराज म्हणाले, शेजारी बसलेले, तुम्ही सगळे मूर्ख आहात, तुम्ही अत्याचारी आहात, तुमची भावना कुणीकडे चालली, द्वेषाकडे चालली, तुमची भावना द्वेषाकडे झाली, अपराधी आहात तुम्ही, खुनी आहात. तेव्हा सगळे स्तब्ध झाले आणि ते म्हणाले की आम्ही नक्की काय केलं, आम्ही चांगलं काम केलं ना राजासाठी. ते म्हणाले, राजासाठी तुम्ही चांगलं केलं नाही आहे, दुर्बुद्धी दिलात, त्यांना निगेटिव्ह केलात आणि दुसऱ्याच मार्गाला तुम्ही घेऊन गेलात त्यांना. तेव्हा ते 2 पादत्राणे आणलेले तर राजांच्या समोर ठेवलं आणि पायात घालायला लावलं आणि पायापुरतं त्यांनी तुम्ही जर एवढं जरी केलं असता आणि हे करून जर प्रवास केला असता तर अख्खं तुम्ही जाईल तिथं तर तुमच्याबरोबर राहिलं असतं ना. एवढ्या प्राण्याची हत्या करायची गरज होती का. मग आपण काय करतो,
आपण मात्र कोरडे पाषाण दुसरा सांगे ज्ञान. आपण पहिलं ज्ञानी झालं पाहिजे. ज्ञानामध्ये आत्माचं विलीनीकरण झालं पाहिजे, आत्म्याची संग झाला पाहिजे आणि तिथं भाव तयार होतो. आणि भाव तयार झाला, ती भावना तुम्हाला पॉझिटिव्हकडे घेऊन जाते, दुसरीकडे घेऊन जात नाही. म्हणून पहिला आपण ब्रह्मज्ञानी झाला पाहिजे, पहिला आपण ज्ञानी झालं पाहिजे. ज्ञानी झालात, स्वतः ज्ञान प्राप्त केलात, तर मला सांगा तुमच्यासारखं विश्वामध्ये कोणी शुद्ध सत्पुरुष राहू शकतो का? तुमच्या एवढा मोठा सत्पुरुष तुम्हीच होऊ शकताय. पण प्रथम स्वतःचे पादत्राणे तयार करा. म्हणजे याचा अर्थ स्वतः सक्षम व्हा आणि स्वतः तुम्ही शुद्ध कर्म करा, शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. आणि शुद्ध ज्ञान आणि कर्मातला जो भावना आहे, ही भावनाच तुम्हाला आत्म्यापर्यंत घेऊन जाईल. आणि आत्मा हाच परमात्मापर्यंत तुम्हाला पोचवणार आहे, दुसरा कोणीही पोचवणार नाही. लक्षात ठेवा. हेच निगेटिव्ह करू नका, हे पॉझिटिव्ह मध्ये न्या. हे साधी सोपी गोष्ट आहे. निगेटिव्ह कसा असतो पहा. एक निगेटिव्ह पाहिलात, अजून एक निगेटिव्ह तुम्हाला सांगतो. हे गाढव चरत होतं. गाढव माहीत असेल आपल्याला. तो गाढव डोंगराच्या कडेला चरत होतं आणि त्या जंगलामध्ये एक वाघ होता. त्या वाघाला खूप भूक लागली होती. तो कित्येक दिवस शिकार त्याला मिळालं नव्हतं. तो व्याकुळ झाला होता मनाने. आणि तो दिसला झुडपातनं की गाढव चरत असताना पाहिला आणि त्या गाढवावर झडप घालण्याच्या त्याची त्या मनामध्ये योजना केला. पहिलं त्याची मनाची तयारी केली पाहिजे बरं का. कुठलीही करत असताना मनाची तयारी केला. झडप घालणार एवढ्यात गाढव त्या वाघाला पाहिलं आणि तो वाघाला म्हणाला, अरे आपण किती छान बघ, सुंदर पिवळं गवत आहे, सुंदरसं पिवळं गवत आहे म्हणाला. तो वाघ शिकार करायचा सोडला आणि तिथंच थबकला. आणि तो म्हणाला, अरे हिरवं गवत आणि पिवळं कसं काय म्हणतोस? तो म्हणाला, अरे वाघा तुला काय कळतंय का नाही? म्हणला, सगळं पिवळं गवत आहे हे सगळं. तुझे डोळे बघ कसे आहेत, हिरवं गवत नसतं कधी. अरे हा म्हणाला, वाघ हे काय भानगड आहे? अरे हिरवं गवत असतं. यांचा वाद संवाद चालू असताना तिथं अनेक प्राणी आले. तिथं उंट आला असेल, हत्ती आला असेल किंवा ससा आला असेल. सगळे प्राणी एकत्र जमले, यांचा संवाद पाहत होते. संवाद पाहता पाहता तो वाघ म्हणाला की हिरवं गवत आहे आणि गाढव म्हणाला की पिवळं गवत आहे. मग आता वाद मिटायचं कसं? बाकीच्यांना विचारलं. बाकीचे सगळे म्हणाले की हे गवत कसलं आहे? ते म्हणाले की हिरवं गवत आहे. गाढव म्हणतो पिवळं गवत आहे. मग गाढव म्हणाला, तुम्हाला माझी खात्री नसेल ना, जंगलाचा राजा कोण आहे? कोण विद्वान आहे इथं? तो म्हणाला सिंह आहे. मग तो चला सिंहाकडे. सगळे ते वाद कोणाकडे मिटणार? सिंहाकडे. मग तो वाघ पण कबूल झाला, सगळे प्राणी पण कबूल झाले. एवढे हत्ती महाविद्वान सगळे म्हणा लागले की गाढव पिवळा म्हणतो, आपण हिरवं म्हणतो, निर्णय आपण पुढे ढकलूया. पुढे ढकललं. बघा, गाढव सिंहाकडे निघाला. पुढे त्याच्या मागं वाघ, वाघाच्या मागं हत्ती, हत्तीच्या मागे उंट, उंटाच्या मागे सगळे. मला सांगा त्या गाढवाचा रुबाब का असेल? तर डौलदारपणाने त्याच्या मागं हत्ती वाघाला घेऊन चाललाय, हत्तीला घेऊन चाललाय, घोड्याला घेऊन चाललाय, सगळ्यांना घेऊन चाललाय. तो सिंह भेटला. सिंह भेटल्यानंतर हे सगळं लवाजमा पाहिला. अरे गाढव पुढे आणि वाघ माग. काय हसला तो जोरात, मनातल्या मनात. आणि सगळे गेल्यानंतर तिथं आता सांगणार कोण? दुसरेच प्राणी सांगायला लागले की वाघ म्हणतो हिरवं गवत आहे आणि आम्हाला पण हिरवं दिसतं सगळं, आणि गाढव म्हणतो पिवळं गवत आहे. नक्की काय भानगड आहे? तर्क, विवेक आणि ज्ञान, कर्म आणि ज्ञान यातला मधली भावना जी आहे, या भावनेनं त्यांनी शोधला. आता निर्णय द्यायचं म्हणजे व्यवस्थित निर्णय दिला पाहिजे. तो म्हणाला, गाढव म्हणतो तेच खरंय, हे सगळे पिवळं आहे. ते सगळे प्राणी म्हणायला लागले, हे पिवळं कसं काय? आज तुम्ही निर्णय कसं काय देता पिवळं आहे म्हणून? नाही, मला पिवळं दिसतंय, हे गाढव म्हणतं तेच खरंय, हे वाघाचं आणि हत्तीचं कुणाचंही खरं नाही. निर्णय झाला.
शिक्षा म्हणून वाघाला सांगितलं तू 6 महिने शिक्षा, तू शिकार करायचा नाही जंगलामध्ये. ठीक आहे, राजाचं ऐकलं पाहिजे, सिंहाचं ऐकलं पाहिजे. सिंहाचं ऐकलं. गाढव तुम्हाला सांगतो अशी चिंकाळी सुटली, जे असं पळायला तो धूम ठोकला, जोरात धूम ठोकला, तो त्याचा प्राण वाचवला. काय केला? त्याचा तो प्राण वाचवला आणि निघून गेला. आणि कालांतराने हा वाघ तो विचार करायला लागला, विचारामध्ये दंग झाला. आणि कालांतराने काय 2-4 महिन्यांनी तो सिंह त्याला भेटला. आणि सिंह भेटल्यानंतर त्याने सिंहाला विचारलं, तुम्ही माझ्यावर अपराध केला, अन्याय केला, न्याय दिला नाही बरोबर. हे गवत कधी पिवळं असतं का? बाबांना तुम्ही पाहिलं का गवत कधी पिवळं? कधीच नाही, हिरवं असतं. माझंच खरं आहे. तरी तुम्ही वाघाची बाजू घेतली नाही, तुम्ही गाढवाची बाजू घेतली आणि पिवळं म्हणून सांगितलं. तेव्हा सिंह हळूच म्हणाला, अरे बाबा कुणाच्या नादाला लागावं? अरे बाबा कुणाच्या नादाला लागावं? जर तुमच्या आयुष्यात असे गाढव भेटायला लागले तर त्यालाच नमस्कार करून बाजूला व्हावं. तोच खरा ज्ञानी, लक्षात ठेवा. तोच खरा ज्ञानी असतो. तो सिंह केला निर्णय तो योग्य आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये असे दुर्विचाराचे गाढव भेटत असतात. मनामध्ये, भावनामध्ये दुर्विचार भेटत असतात. त्या दुर्विचाराला सारायचं असेल, 2 पावलं माघार घ्या. साधनेमध्ये एकरूपता आणा, एकनिष्ठ राहा. साधनेमध्ये एकनिष्ठता राहिला तर तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः